दरवाजावरती पत्र टाकण्याकरता जी पेटी आहे त्याच्यावर मी लेटर बॉक्स असं न लिहिता प्लेजर बॉक्स असं लिहिलेलं आहे. कारण घरी पत्र येणं यासारखा दुसरा प्लेजर नाही. मी पत्र काढून घेतलं, वाचायला सुरुवात केली आणि नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की आजचं पत्र हा काही प्लेजर नाही. पत्रातला मजकूर वाचला, पलंगाचा आधार घेत पटकन खाली बसलो आणि स्पष्ट सांगायला की हरकत नाही, पत्र आमच्या मेव्हण्याचं होतं. आपण असं म्हणतो, सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ. या म्हणीला साधेसं पत्र. खरं म्हणजे दोघांचं एकमेकात काही वर्षापूर्वी असं ठरलेलं होतं की सध्या मी जिथे राहतोय ती जागा आमच्या मेव्हण्याची आहे. ती मी त्याच्याकडे परत म्हणजे त्याने माझ्याकडे जागा परत मागायची नाही आणि त्याला बिझनेसमध्ये जी काय मदत लागेल पैशाची ती मी अधूनमधून करत राहायचं. या कराराप्रमाणे मी सुरुवातीला त्याला 10,000 रुपये दिले होते. मध्ये अशाच काही छोट्या मोठ्या रकमा दिल्या, त्या आता काही मला आठवत नाहीत, कारण लक्षात ठेवायचं कारण नव्हतं, कारण त्याच्या बदली मी त्याच्या जागेमध्ये राहत होतो. या सगळ्या गोष्टीचा विसर पडून या चिरंजीवानी 4 ओळीचं फक्त मला पत्र लिहिलं की येत्या गुरुवारी मी जागा ताब्यात घेण्याकरता येतोय, तुम्ही तुमची काहीही सोय करा. बाईसाहेब बाहेर आल्या. कुणाचं पत्र आहे? तिच्या अंगावर मी पत्र भिरकावलं. हातात द्या, फेकताय काय? तू पत्र वाचून बघ, मग तुला समजेल की हे पत्र खिडकीतून बाहेर फेकून द्यायच्या लायकीचं आहे. पत्र वाचून तिची अवस्था माझ्यासारखीच झाली. हा असं कसं लिहू शकतो? तुझा भाऊ. काय करणार आहात या पत्रावर? काय करणार? बघत राहा. त्याला मी असं खरमरीत पत्र लिहितो की पुढल्या गुरुवारी जागा ताब्यात घेण्याकरता तो इथे येऊच शकणार नाही, त्याची हिंमतच होणार नाही. तुम्ही आणि खरमरीत पत्र लिहिणार. तुमच्या अंगात जर एवढं असतं तर आपल्यावरती ही पाळी आली नसती. बघताय काय असे रस्त्यावर 2 माणसं एकमेकात भांडली तर तुम्हाला घरात घाम फुटतो. तुम्ही हसताय पण ही फॅक्ट आहे. अनेक माणसांना अनेक गोष्टी येत नाहीत, मला भांडता येत नाही. हा काही माझा अपराध आहे का? हा गुन्हा ठरू शकतो का? मी तरी देखील तिला सांगायचा प्रयत्न केला. म्हटलं काय आहे की लग्नापूर्वी मी चांगला भांडू शकत असे, नंतर आपला स्टॅमिना गेला. माझ्यावर कॉमेंट्स करू नका. तुम्हाला भांडता येत नाही आणि मी पुष्कळ भांडायचं ठरवलं तरी भाऊच असल्यामुळे सगळ्या गोष्टी मीही स्पष्ट बोलू शकणार नाही. आपल्याला ह्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. वा वा. मदत म्हणजे तुला काय वाटलं? भांडण्याकरता मदत? ती काय जागा सोडून दुसरीकडे जायचं आहे की काय? मग मदत वगैरे ठीक आहे, घरात काही कार्य आहे काय? तसं नाही हो, पण आपण भांडू शकत नाही, आणखीन जागा तर सोडायची नाही आहे ना. नाही. माझं ऐकाल? इतके वर्ष दुसरं काय केलं? माझ्यावर कॉमेंट्स नकोत. माझं ऐकाल का? म्हणजे फक्त एकच गोष्ट सांगते, तुम्ही ह्या क्षणी जोशींना बोलवून आणा. जोशी कोण? विसरलात? बाई ग, ह्या पत्राने डोकं असं बधीर झालंय, मला काहीही आता आकलन होत नाहीये. जोशी कोण आहे मला नीटपणे स्पष्टपणे सांग. अहो, मुंबईमध्ये भांडावं कसं ह्याचे जे क्लासेस घेतात ते जोशी. हो हो, तुझं ऐकावं असं पहिल्यांदा तू बोललीस. त्यांना बोलवा, ते आपल्या वतीने भांडतील ना. म्हणजे काय, त्याचा तो व्यवसायच आहे. बरं, पण जोशी एका भांडणाचे हल्ली किती घेतात? त्यांचे चार्जेस तासावरती नाही आहेत. किती घेतात म्हणजे काय? ते काय बँडवाले आहेत काय? सब्जेक्टवरती चार्जेस अवलंबून आहेत. हे जागेवरचं भांडण आहे, तेव्हा मला असं वाटतं की 125 रुपयात भांडतील. मग त्यांना सांगा की तुम्ही स्वतः या, नाहीतर क्लासमधला एखादा फायनल इयरचा विद्यार्थी पाठवतील. जोशी आपला दोस्त आहे, मी सांगायची खोटी, तो स्वतः येईलच, शिवाय 4-5 विद्यार्थ्यांना घेऊन येईल. त्या क्षणी मला बरं वाटलं. आता हा विषय मी जोशीभावांना सांगणार, कुणाशी भांडायचा ह्याची कल्पना देणार आणि त्या क्षणी मी निश्चिंत होणार. त्या क्षणी म्हणजे मी जोशींची आठवण झाल्यानंतर ह्या क्षणीच निश्चिंत झालेलो आहे. आता खरं म्हणजे जोशी एकेकाळी आमच्या ऑफिसातले. ऑफिसमध्ये असताना त्यांची आणि माझी ओळख नव्हती. तुम्हाला माहिती आहे की खूप माणसं आपल्याला कधी
काही ठराविक नाटकांना भेटतात, कुठे गाण्याच्या मैफली असतील तिथे गाठभेट होते, रेशनिंगच्या दुकानात, बागेमध्ये. चेहऱ्यामुळे अनेक माणसं आपण ओळखत असतो, प्रत्येकाचं नाव काही माहिती नसतं. काही काही लोकांची नावं हवी असतात पण ती वेळेवर मिळत नाहीत. काही काही लोकांची नावं बदलल्यावरच समजतात, त्याला आपण काय करणार. त्यामुळे जोशी ऑफिसमध्ये असून देखील त्यांची आणि माझी ओळख नव्हती. कोणत्या तरी ऑफिसच्या निमित्ताने ओळख झाली. ते निमित्त देखील अगदी साधं होतं. कामावर नेहमीसारखा गेलो. साहेब भडकलेत याची जरा कल्पना बाहेरच आलेली होती. साहेबांना भेटायला गेलो. ताबडतोब एक काम करा, जोशी आडनावाची जेवढी माणसं आपल्या डिपार्टमेंटला आहेत त्यांची यादी, त्यांच्या इनिशियल्स, त्यांच्या घरचे पत्ते मला ताबडतोब सगळी यादी टाईप करून आणून द्या. मी बाहेर आलो. लगेच मित्रांनी घेराव घातला. काय बॉस, प्रकरण गरम कुठल्या कारणाकरता? काही नाही रे, साधं काम आहे. सगळ्या जोशांची यादी हवी आहे, त्यांच्या घरचे पत्ते, इनिशियल्स. चिडायचं काय एवढं? अर्थात साहेबांची काही चूक नव्हती. अहो, आमच्या डिपार्टमेंटला त्या वर्षी जोशी आडनावाची एकूण 18 माणसं होती. त्यामुळे कोणती फाईल कुठल्या जोशाकडे दिली हे साहेबाला आठवायचं नाही आणि सगळे दोषी फाईल फिरत ठेवायचे. लगेच पलीकडचे बोकील आम्हाला भेटायला आले. हे साहेबांना म्हणावं त्यांचे फोटोही तिथे चिकटवा. पुन्हा कुठल्या इनिशियल्स कुठल्या दोषाच्या हे साहेबाला आठवणार नाही. पलीकडून आणखीन एक सजेशन, अरे कसले फोटो, कसल्या इनिशियल्स, त्यांना 1 ते 18 नंबर देऊन टाका. काय टाळकं चाललं, पण नंबर द्यायला ते काय रेसचे घोडे आहेत? रेसचे घोडे कसे असतील ते पळतात तरी, हे नुसते बसून असतात. अहो, सगळे जोशी जर एकदम पळत सुटले तर कसे कसे दिसतील याचं एक चित्र डोळ्यासमोर येऊन गेलं. काम तर करायला पाहिजेच होतं. मग मी दोषी क्रमांक 1, 2, 3, 4 करत दोषी क्रमांक 5 पाशी आलो. ते हे जोशी. स्वभाव माहिती नाही, पहिल्यांदाच आम्ही समोरासमोर आमने सामने आलेले. मी आपलं सहज 5 दोषांना जो प्रश्न विचारला तो यांना विचारला, जोशी तुमच्या इनिशियल्स काय आहेत? तुमच्या काय आहेत? माझ्या इनिशियल्सचा प्रश्न नाही आहे, साहेबांना सगळ्या दोषांच्या इनिशियल्स हवे आहेत. बाकीच्यांच्या काय आहेत? त्या मी गोळा करतोच आहे, तुम्ही तुमच्या इनिशियल्स मला शांतपणे सांगाल का? असं बघा, इंग्रजी भाषेमध्ये फक्त 26 अल्फाबेट्स आहेत. त्यातली कोणती तरी 2 अल्फाबेट्स माझ्या इनिशियल्स असतील की नाही? हा जर असं सरळ बोले ना. मी सगळ्यांच्याकडे पाहिलं, त्या लोकांच्या माझ्याकडे बघण्याच्या नजरा किती विलक्षण झाल्या होत्या म्हणून सांगू. अशी कल्पना करा की आपल्याकडे पाहुणा आला, आपण त्याला चहा दिला. गप्पा मारता मारता चहा निवला, चहावर साय आली. आपण त्याला साय दूर करण्याकरता चमचा द्यावा आणि त्याने चमचा न वापरता बोट बुचकळून साय फेकून द्यावी. त्या माणसाकडे आपण कसे बघू? तशा नजरेने सगळेजण माझ्याकडे बघत होते. मला रागवता येत नाही, पण थोडासा मी गरम व्हायला लागलो आणि मी प्रश्न विचारला, जोशी हे सगळं ठीक आहे, 26 अल्फाबेट्स वगैरे, मला काही इंग्रजी शिकवताय काय तुम्ही आता? मग मी झेड झेड जोशी असं लिहू का? एकच अक्षर दोनदा नाही का आलं? शेवटी मित्रांनी मला बाजूला खेचून घेतलं. तू या माणसाशी बोलू नकोस, कारण ह्याच्याकडून सरळ उत्तर काढून दाखवीन. ही पैज आतापर्यंत कोणीही जिंकलेलं नाही. पैज म्हटल्याबरोबर आम्ही ते आव्हान स्वीकारलं. मी जिंकून दाखवीन, काय देशील? आम्ही सगळे तुला एक सिनेमा दाखवू. सिनेमा कुठला बघायचा हे तू ठरव. घरी आल्याबरोबर मी सकाळचा पेपर काढला, सिनेमाची सगळी यादी नजरेखालून घातली, त्यातले ए सर्टिफिकेटचे बाजूला केले, त्यातलाच एक पक्का केला आणि एक अगदी साधी ट्रिक करून जोशीबावांकडून सरळ उत्तर काढायचं हे मनाशी ठरवलं. सकाळी कामावरती गेलो की 4-5 लोकांना चहा वाटायचा. एक चहाचा कप घेऊन जोशीबावांकडे जायचं. साधा प्रश्न, जोशी चहा घेणार? ते हो म्हणतील किंवा नाही म्हणतील. बरं, नकार जरी दिला तरी उत्तर सरळ आलं. आणि नकार काय आपण आयुष्यात पहिल्यांदा घेतलाय का? त्याप्रमाणे 4-5 लोकांना चहा वाटला, कप घेऊन निघालो. डोळ्यासमोर ए सर्टिफिकेट सिनेमातले सीन्स यायला लागले. आता फक्त एक प्रश्न, एक उत्तर आणि ए सर्टिफिकेट. जोशी चहा घेणार? कशाला? माणूस चहा कशा करता पितो? तुम्हाला काय वाटतं?
जोशी, हा वाटायचा प्रश्न नाही आहे, हा पिण्याचा प्रश्न आहे. प्रश्न पडतो मग पिता कशाला? कारण नसताना प्रश्नाला प्रश्न करू नका, असा नक्की तुमचा अंदाज आहे? थोडक्यात म्हणजे मी हरलो आणि ए सर्टिफिकेटचा सिनेमा ढगात गेला. पण जोशी मॉमबद्दल इंटरेस्ट वाटायला लागलं, याची ओळख वाढायला हवी. पण मी जर मैत्री वाढवायचा प्रयत्न केला आणि हा ग्रस्त कशाला, कधी, कुठे, का, मैत्री वाढणार कशी हो? मला वाटतं पुढच्याच आठवड्यात साहेबांनी पुन्हा बोलावून घेतलं. अरे बघा, ते जोशी नेमके रजेवर राहिलेत, त्यांच्या घरी जा, त्यांना स्वतःला घेऊन या, नाहीतर कमीत कमी ड्रॉवरची किल्ली घेऊन या. माझे महत्त्वाचे पेपर्स त्या माणसाच्या ड्रॉवरमध्ये आहेत. साहेब जरा प्लीज जोशी क्रमांक सांगता का? हो हो, जोशी क्रमांक 5. पत्ता घेऊन मी बाहेर पडलो. दादर स्टेशनवरती उतरलो, बाहेर आलो आणि नंतर लक्षामध्ये आलं की स्टेशनला जोडून जो एक दादासाहेब फाळके हा रस्ता आहे, अहो त्या रस्ता रुंद करण्याचं काम ज्या इमारतीमुळे अडून पडलं, ती इमारत जोशांचीच. पानवाल्याकडे चौकशी केली, तो म्हणला, हे साहेब म्युन्सिपाल्टीशी 11 वर्ष भांडतायत, रस्ता रुंद होईल कसा? त्यामुळे वाड्यापर्यंतचा रस्ता 40 फुटी, वाडा असा पुढे आल्यामुळे वाड्यासमोरचा रस्ता 15 ते 20 फुटी असा काहीतरी. मला इतकी गंमत वाटली, कारण दादासाहेब फाळक्यांचं चरित्र मी अगदी अलीकडे वाचलं. फाळक्यांच्या मार्गावर काटे पसरले होते हे त्या पुस्तकात समजलेलं होतं. माणसं अशी वाड्यासकट पसरली होती ह्याची कल्पना नाही. वाडा म्हणजे साक्षात जुना वाडा, जाड भिंती, भिंतीतले कोनाडे, महिरपी कमानी. दरवाजा ढकलला, मातोश्री चाहूल घेऊन बाहेर आल्या. कोण आहे? मी तुमच्या जणूच्या ऑफिसमधून आलोय. जणू आहे का? बाहेर गेलाय. कधी येईल? कल्पना नाही. कुठे गेलाय? बोलला नाही. केव्हा गेला? अंदाज नाही. सांगून गेला नाही का? बाबा तुम्हाला आता मी घरातल्या काय सांगू, एक एक गोष्टी. बसा इथे. आमच्या मुलाला तुम्ही किती दिवस ओळखताय? अलीकडचीच ओळख. हां, म्हणूनच हे प्रश्न विचारताय का? तुम्हाला तो सांगून गेला नाही का? नाही गेला. तुम्ही पण नाही विचारलत. अहो आता काय सांगू? तो सरळ प्रश्नाचं उत्तर देईल तर ना. आई घरामध्ये असाच वागतो. त्या म्हणल्या ऑफिसात पण असाच वागतो. किती वेळा सांगितलंय बाबा असं वागू नको, माणसं चांगली असतात, लोकांशी सरळ वागावं. पहिल्यापासून हा असाच का हो? पहिल्यापासून नव्हता हो. वडील गेले, त्याचा डोक्यावरती परिणाम झाला अचानक. पण ऑफिसातलं काम व्यवस्थित करतो. परिणाम म्हणजे तसा नाही हो. आपल्याशी कोणीतरी भांडेल ही सारखी भीती. पण ही भीती वाटायचं कारण काय? त्याला आमच्या जणूचे वडीलच जबाबदार आहेत हो. हा वाडा बघताय ना, आमच्या मालकीचा. रेल्वे लाईनपर्यंत जमीन सुद्धा आमची. भाऊबंदकीत सगळं गेलं हो. आणि आमच्या जणूचे वडील भाऊबंदांशी कोर्टामध्ये नीट भांडू शकले नाहीत, त्याचा डोक्यावर परिणाम होऊन गेले. त्यांनी मरताना चिरंजीवांना सांगितलं, एक माणूस दुसऱ्या माणसाशी किती क्षुल्लक कारणावरून भांडेल याला भरोसा नाही, तर तू सावध राहा. तेव्हापासून आमचा जणू सावध आहे. सावधगिरी घेतो म्हणजे नक्की काय करतो? वर या, मी तुम्हाला सगळं दाखवते. वरच्या मजल्यावरती मी गेल्यावर बाईसाहेबांनी मला एक गोदरेजचं कपाट उघडायला लावलं. मी कपाट उघडलं. संपूर्ण कपाट 100 किंवा 200 पानांच्या वह्यांनी गच्च भरलेलं. या वह्या कसल्या आहेत? एखादी वही काढून बघा म्हणजे कळेल तुम्हाला. मी अंदाजाने एक वही काढली. वरती हेडिंग होतं, प्रवासात होणारी भांडणं. आतल्या पानावरती मजकूर, तुम्ही तिकीट रिझर्व्ह केलंय. समोर एक मनुष्य उभा आहे, तो तुम्हाला सरकून घ्या म्हणतोय आणि तुम्हाला सरकायचं नाहीये, कसे भांडाल? वहीच्या अर्ध्या पानावर ह्याच्या अगदी उलट विषय, की तुम्ही उभे आहात, त्याने तिकीट रिझर्व्ह केलंय, तुम्ही त्याला सरकून घ्या म्हणताय. आई हे प्रवासातलं भांडण कधी झालं होतं? कसलं होत आहे? अहो प्रवासात भांडणं होतात म्हणून तो प्रवासच करत नाही. पण त्यातून जर प्रवास करायची वेळ आली तर दोन्ही भूमिकांचा विचार करायला हवा म्हणून ते भांडण लिहून ठेवलंय. हे सगळं कपाट ह्या अशा वह्यांनी भरलंय. खाली जे 2 कप्पे आहेत ना, त्यात आमच्या जणूने काही भांडणं बघितली आहेत, त्याचे रिपोर्ट्स आहेत. मी त्यातली वही काढली.
वरती हेडिंग होतं, दातार ह्यांच्या घरी झालेले भांडण, विषय ओनरशिप ब्लॉक. वहीचं पान उघडलं, अरे नाटकाचं पुस्तक छापतात तसं भांडण संपूर्ण लिहून काढलेलं, म्हणजे भांडणामध्ये भाग घेतलेल्या कलावंतांची नावं, त्यांची वयो, एवढंच नव्हे तर कंसामध्ये त्या पात्रांच्या हालचाली सुद्धा छापलेल्या होत्या. म्हणजे कशा? नानासाहेब म्हणतात, हा विषय ह्या घरात पुन्हा काढलास तर याद राख, तरा तरा आत जातात. मी मुकाट्याने बाहेर पडलो. घरी येताना डोक्यामध्ये एकच विचार की माणसं काय काय छंद करतील हो. लोकांना कसं काय हे सुचतं मला काही कळत नाही. 72 तास सापांच्या सहवासात राहणे का? अरे सापांचा काही विचार करा. आणि त्याहीपेक्षा हिंमत असेल तर 72 तास माणसांच्या सहवासात राहून दाखवा. आता ह्या माणसाची आणि आपली दोस्ती वाढायला हवी म्हणून नंतरच्या 15-20 दिवसामध्ये मी त्या वाड्यावर कितीतरी वेळा चक्रा मारल्या. जोशीबुवा एकदाही भेटले नाहीत. मातोश्रींनी प्रत्येक वेळेला सांगितलं, आमचा जणू स्मशानात गेलाय. एका माणसाच्या ओळखीची एवढी माणसं पटापट अपॉइंटमेंट दिल्याप्रमाणे मरावी. बरं, हा घरी भेटत नाही, ऑफिसमध्ये भेटायचा बोलायचा प्रयत्न केला तर मित्र कोणत्या नजरेने बघतील याचा भरोसा नाही. पण शेवटी ओळख व्हायला हवी. आणि मग ओळख वाढवायची, झालेली आहेच, वाढवायची असेल तर उपाय काय? तर जोशीवंशी आपण ते ज्याप्रमाणे प्रश्न विचारून हैराण करतात त्यामुळे प्रश्नांची जुगलबंदी करायची किंवा पायावर डोकं टेकायचं, शरण आलोय म्हणून सांगायचं. त्यातला पहिला उपायच मला बरा वाटला. मी दिवस निवडला. ऑफिसातली सगळी मंडळी जागेवर आहेत का नाहीत पाहून घेतलं. केबिनचा दरवाजा हळूच लोटून साहेब कामामध्ये अडकलेले आहेत ह्याची खात्री करून घेतली आणि जोशीबुवांशी प्रश्नमाला करण्याकरता टेबलापाशी जाऊन उभा राहिलो. नुसती झलक त्यांच्या आमच्या प्रश्नांची. जोशी, तुमच्याकडे काम आहे, विचारू? विचारण्याची गरज आहे का? तुमच्या बाबतीमध्ये मी सावधानता घेतो ही चुकीची गोष्ट आहे का? तुमचा काय अंदाज आहे? अंदाज कशाला करायला हवा स्वभावाची पूर्ण कल्पना आल्यानंतर? स्वभावाची कल्पना जर आलेली आहे तर मग तुम्ही प्रश्न काय विचारत बसलेले आहात? लोकांशी तुम्ही ह्या पद्धतीने वागता तेव्हा लोकांना काय वाटतंय तुम्हाला माहिती नाही आहे का? तुमचा काय अंदाज आहे? पण कारण नसताना वारंवार अंदाज काय, कल्पना काय, अंदाज काय असं काय विचारत बसलेले आहात? तुम्हाला सरळपणाने माझ्याशी बोलता येत नाही का? माझा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे का? असलेला स्वभाव बदलता येत नाही का? स्वभाव कधी बदलता येतो का? मग मी त्याला म्हटलं, तुमचा काय अंदाज आहे? अरे मी तर ठरवूनच गेलो होतो. जोशी गप्प. जोशी हारले म्हटल्यावर सगळी माणसं गोळा झाली. त्याने टाळ्यांचा कडकडाट केला, माझ्या नावाचा जय जयकार केला. साहेबांना कळेना की मोर्चा थेट डिपार्टमेंटमध्ये आला की काय. ते घाईघाईने केबिनच्या बाहेर आले तर जोशीबामध्ये समोर मी 50 माणसं, टाळ्यांचा कडकडाट. साहेबांनी भराभरा सगळ्यांना बाजूला केलं आणि जोशीबांना चढ्या आवाजामध्ये प्रश्न विचारला, जोशी, हे ऑफिसात काय चाललंय? तुम्हाला काय वाटतं? एकही अक्षर न बोलता साहेब केबिनमध्ये निघून गेले आणि जोशी आमच्या दोघांच्या आयुष्यातलं एक सरळ वाक्य पहिल्यांदा बोलले, संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर थांबा. सगळे लोक निघून गेल्यावर संध्याकाळी जोशी आणि मी फक्त दोघंच डिपार्टमेंटला उरलो. जोशीबांनी कडकडून मिठी मारली, वा काळे, आज तुम्ही आमची जिरवली, तुमच्याकरता काय करू? जोशी, कधी प्रश्न विचारून पिकवू नका. तुमच्या घरी मी किती वेळा येऊन गेलो. आईने सांगितलं मला, तुमच्या ओळखीची एवढी माणसं एकदम गेली का हो? माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. अरे पण तुम्ही रोज स्मशानामध्ये जात होतात, मी कितीतरी वेळा निरनिळ्या वेळा बदलून तुमच्याकडे. बरोबर आहे, बरोबर आहे, प्रत्येक वेळेला मी स्मशानामध्येच वेळ सापडेल तेव्हा जात होतो. ते पण कशा करता? आम्हाला वडिलांनी काय उपदेश केला तुम्हाला माहीत आहे की एक माणूस दुसऱ्या माणसाशी, हो ते भांडण वगैरे, हो एवढ्यासाठी आम्ही प्रत्येक विषयाची चोख तयारी हवी म्हणून भांडण्याचे एकूण विषय किती असतात ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून वरती गोदरेजचं कपाट, नाही नाही व्यासंग अफाट आहे. स्मशानाचं काय? आणखीन एक गोष्ट आहे काळेसाहेब, माणसाला नुसतं भांडताना योग्य मुद्दे सुचणं एवढंच महत्त्वाचं नसतं,
माणसाच्या अंगात त्याच वेळेला सबाधीटपणा हवा. निरनिराळी भांडणं जेव्हा मी पाहिली आणि ज्यांचा पराभव झाला भांडणामध्ये त्याचा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की काही लोकांच्याकडे मुद्दे होते पण भांडायचं धारिष्य नव्हतं. काही लोकांकडे फक्त धारिष्य होतं पण मुद्देच नव्हते. यासाठी आम्ही मुद्दे तर गोळा केलेच आहेत. आता राहायला सबाधीटपणा, तेवढ्याकरता स्मशानात जातो. म्हणजे काय, एखादा मोठा मनुष्य गेलाय असं समजलं की आपण पाठोपाठ तिथे जायचं आणि तिथे जी 2-4 भाषणं होतात त्यात एक भाषण आपण करायचं. त्या माणसाची ओळख नसताना तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकता. काळे असं आहे, एखाद्याबद्दल चांगलं बोलायचं असेल तर ओळख लागत नाही. निंदा नारस्ती करायची असेल तर संपूर्ण माहिती असावी लागते. वीक पॉईंट्स म्हणा, भानगडी म्हणा, लफडी म्हणा, चांगलंच बोलायचं. जोशी, पण तुमचा इथे काही संबंध नाही आहे हे तिथे जमलेल्या लोकांच्या लक्षामध्ये नक्की येत असेल. हो, येतं ना, त्यांच्या नजरेवरनं मला लगेच ते समजतं. मग तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा मी पहिलंच वाक्य असं सांगून टाकतो, या इथं मला कोणी ओळखणार नाही आहे याची मला कल्पना आहे. जोशी, पण हे सगळं करण्याकरता स्मशान कशाला? तेवढी एकच जागा अशी आहे की जिथे बोलणाऱ्या माणसाला खाली बसा असं म्हणत नाहीत. अर्थात जोशीभाऊ आमचे मित्र झाले, पण ह्या माणसाला आमचं ऑफिस कधी काळी सोडावं लागेल ते सुद्धा साहेबाशी नीट भांडता आलं नाही म्हणून. ही केवढी आयरनी आहे. हो, बरं, नवीन साहेबांना जोशीभाऊंचे हे काही प्रकार माहिती नव्हते, स्वभावातल्या खाचाखोचा किंवा भांडायची पद्धत वगैरे वगैरे. त्यांनी ताडकन सांगितलं की तुम्ही जर असे प्रश्नाला प्रश्न करत बसणार असाल तर राजीनामा द्या, मी हे टॉलरेट करणार नाही. जोशीभाऊंनी राजीनामा दिला. आम्ही संध्याकाळी मोठी सेंट ऑफ पार्टी अरेंज केली, पण आमच्यापैकी प्रत्येकजण जरा गंभीरच होता. जोशीभाऊंचं ह्या डिपार्टमेंटमधून जाणं ही काही चांगली घटना आमच्या दृष्टिकोनातून नव्हती. कोणीतरी म्हणालं की जोशा, तू तर लेका चाललास, आता आमच्या बाजूने कोण? जोशी गंभीरपणे म्हणाला, असं आहे, मी इथे असताना माझा काही उपयोग करून घेतला नाहीत. नाही, पण जोशी, तुला माहीत आहे की आमची काय अवस्था होते, आम्हाला भांडता येत नाही, आमच्या बाजूने सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी साहेब एकूण कसे आहेत, काय आहेत, कबूल आहे. पण तुम्ही फक्त ऑफिसच्या दृष्टिकोनातून भांडण बिंडण ह्या गोष्टींचा विचार का करता मला कळत नाही. अगदी खरं आहे, तू खरं म्हणजे ज्या लोकांना नीट भांडता येत नाही अशा लोकांना तू काहीतरी, अशा लोकांसाठी काहीतरी तू केलं पाहिजेस गड्या. काय करू? क्लासेस काढ की. भांडावं कसं ह्याचे? ऑफकोर्स. चालतील का रे? अरे मुंबईत काहीही चालतं. अरे कार्नेजी बाबा जर असं एखादं पुस्तक लिहू शकतो आणि लाखो रुपये मिळवू शकतो की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, तू देखील एखादा ग्रंथराज उद्या ह्या अनुभवावरनं लिहू शकशील की हाऊ टू क्वॉरल अँड मेक द लाईफ इझी. जोशीबुवा ही सूचना मनावर घेतील हे आमच्याही डोक्यात नाही. गप्पा गोष्टीमध्ये काही ना काही बोलणं चाललं होतं, आम्ही बोलत होतो, तो ऐकत होता. मध्ये 3-4 महिने गेले. सहज आपला नेहमीसारखा सकाळी उठलो, पेपर हातामध्ये घेतला, पहिल्या पानावर मोठी जाहिरात, तुमचं भांडण आमच्यावर सोपवा आणि तुम्ही झोपा. दिवसभर आमच्या ऑफिसात हाच विषय. प्रत्येकजण, बाबा एवढीच जाहिरात, काय प्रकार असेल कोणास ठाऊक, काय माणसं व्हिम्झिकल असतात, काय काय डोक्यातनं काढतात. 4:30च्या सुमाराला जोशीबुवा तीच जाहिरात घेऊन आले. काय पाहिली का जाहिरात? जोशी, ही तुझी आहे जाहिरात? ऑफकोर्स, आम्ही क्लासेस काढले, तुम्ही लेको सहज गमतीने बोललात, पण आम्ही इन्स्पिरेशन घेतली. गेल्या 4 महिन्यामध्ये 28 विद्यार्थी मिळवले. क्लास बघायला येतोस? मला काही राहत आहे. संध्याकाळी मी जोशीबुवांच्या वाड्यावर गेलो. वाड्याचं स्वरूप संपूर्ण बदललेलं. वरच्या मजल्यावरती 1ली, 2री, 3री इयत्ता असे वर्ग पाडलेले. इकडचं भांडण तिकडे ऐकू जाऊ नये म्हणून साऊंडप्रूफ खोल्या केलेल्या. जोशी, हे 1ली, 2री, 3री काय प्रकरण आहे? काळे, भांडण ही एक कला आहे आणि ते कलेने वाढलं पाहिजे. म्हणून मी 3 वर्षाचा करिक्युलम तयार केलाय. पहिल्या वर्षी जो पास होईल त्याला वाद कौस्तुभ, दुसऱ्या वर्षी पास होईल त्याला वाद शार्दूल, तिसऱ्या वर्षाला वाद रत्न अशा पदव्या केल्यात. 3 वर्षानंतर ज्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळेल त्याला आम्ही आमच्या क्लासच्या खर्चाने फॉरेनला पाठवणार. म्हणजे कुठे? आमचा विद्यार्थी अरब राष्ट्रामध्ये जाईल आणि उच्च प्रतीच्या कुरापती कशा काढायच्या याचं शिक्षण घेऊन इथे परत येईल. मी 2 मिनिटं विचारात पडलो. जोशीबुवांनी माझा चेहरा आणि चेहऱ्यावरचे भाव
जाणले असावेत. कसला विचार करताय? जोशी विचार अगदी साधा आहे. आपल्या नातेवाईकात म्हणा, मित्रमंडळीत म्हणा, परिचयाच्या माणसांच्यामध्ये म्हणा, जो मनुष्य असा भांडणाऱ्या वृत्तीचा आहे त्याला आपण सगळेजण टाळायचा प्रयत्न करतो. मग भांडणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून तुमचे विद्यार्थी जे तयार होतील त्यांचं समाजामध्ये काय होईल? काळे हाच फरक तुमच्या लक्षामध्ये आलेला नाही आहे. कोणत्याही शास्त्राचा एक अभ्यास म्हणून जर उपयोग केला तर अशा माणसांचं स्वागत सोसायटीमधली प्रत्येक व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही. भांडण हा त्यातलाच प्रकार आहे. अरे शास्त्रशुद्ध भांडू शकला तर अशी माणसं कुणाला नको आहेत? वितंडवाद आणि शास्त्रशुद्ध भांडण ह्यात फरक आहे. कमीत कमी विरोधी पक्षामध्ये आमच्या स्टुडंट्सना किती पुढे वाव आहे ह्याचा विचार केलाय? बरं, राजकारणामध्ये पडायचं नसेल तर समाजामध्ये काही अशा कमी गरजा आहेत का भांडणाऱ्या माणसांच्या? अरे हाऊसिंग सोसायट्याज आहेत, फार कशाला साधे गणपती उत्सव होतात तिथे देखील भांडणारी माणसं लागतात. नाही, हे छान आहे. तुमचा अनुभव मोठा आहे. मी तुमच्या विरुद्ध ह्या बाबतीत काय बोलणार. पण केव्हा तरी तुम्हाला सवड होईल तेव्हा मला एखादं प्रत्यक्ष तुमचा क्लास कसा चालतोय बघायची इच्छा आहे. दाखवू ना, त्यात काय मोठंसं. आत्ता बघायचं आहे? आपली हरकत नसेल तर. पण एक मिनिट, हे आता पहिली, दुसरी, तिसरी इयत्ता एवढं झालं, पलीकडे काय आहे? पलीकडे बायकांचे क्लासेस आहेत. पण बायकांच्या मग बाकीच्या इयत्ता कुठे आहेत? पहिली, दुसरी, तिसरी ह्याप्रमाणे. वेळ लागलाय की काय? अहो, पुरुषांचा 3 वर्षाचा कोर्स बायका 6 महिन्यात कंप्लीट करतात. त्यांच्यासाठी क्लासेस घ्यायची गरजच नाही आहे. कारण असं आहे की कर्णाला ज्याप्रमाणे उपजत कवचकुंडलं होती त्याप्रमाणे भांडायचं कसं हे बायकांना उपजत माहिती असतं. त्यांचे क्लासेस सुरू केल्यामुळे मला इतके सब्जेक्ट्स मिळायला लागले. त्यांच्याकडनं घ्यायचे आणि मुलांना पुरवायचे. दोषी, पण मगाशी तर तुमचं जे विधान होतं त्याचाच आधार घेऊन मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की शास्त्रशुद्ध भांडण हा एकदा विषय काढल्यानंतर आणि क्लासेस सुरू केल्यानंतर तुम्ही 6 महिन्यामध्ये 3 वर्षाची तयारी कशी काय करून घेता? सांगितलं ना, त्यांना भांडायचं कसं आहे माहिती असतं. फक्त भांडताना मुद्दा सोडतात. एवढंच फक्त 6 महिने घोटून घ्यायचं की मुद्दा सोडायचा नाही, मुद्दा सोडायचा नाही. पार्टी तयार. चला चला. आणि काय एकूण बायका आणि त्यांची भांडणं हा विषय मुळातच फार मोठा आहे. मी तुम्हाला एक वर्ग दाखवतो. त्यांनी एक दरवाजा ढकलला. 2 मुलं एकमेकांच्या मध्ये दातोट खाऊन जीव खाऊन भांडत होती आणि फळ्यावरती विषय होता बसची रांग सोडून मध्ये घुसला म्हणून. इतर 20-25 विद्यार्थी त्यांचं भांडण शांतपणे ऐकत होते. मध्येच हात वर करून शंका विचारत होते. अधूनमधून नोट्स काढत होते. भांडता भांडता दोघांच्यातला एक जण पटकन असं म्हणला की साल्या बस काय तुझ्या बापाची आहे? दोषी मध्ये पडले. जस्ट वेट, आता तू काय बोललास? मी असं म्हणालो की साल्या बस काय तुझ्या बापाची आहे का? असं. लक्षात ठेव, करिक्युलमच्या बाहेर जर तुम्ही काही भांडायचा प्रयत्न केलात तर मी तुमच्याशी भांडीन. सर आमचं काय चुकलं? हा सब्जेक्ट तुम्हीच काल लिहून दिला होता. कबूल आहे, पण तू आता काय म्हणालास मला परत एकदा सांग की साल्या बस काय तुझ्या बापाची आहे का? हा तुझा प्रश्न. हो. तू कुठल्या इयरला आहेस? सर मी फर्स्ट इयरला आहे. हो ना, मग लक्षात ठेव, तुला फर्स्ट इयरला बाप काढता येणार नाही. बाप कधी काढायचा आहे मी सेकंड इयरला शिकवणार आहे. तेव्हा एका वर्षात 2 इयत्ता करायच्या नाहीत. आणि साल्या फॉर एक्झाम्पल, शक्यतो मी शिव्या वापरायची परवानगी फर्स्ट इयरला सेकंड इयरला देत नाही. सेकंड इयर आणि थर्ड इयर म्हणजे सेकंड इयरची सेकंड टर्म आणि नंतर थर्ड इयर संपेपर्यंत मी कोणती शिवी कधी द्यायची याबद्दल देखील काही नियम आखलेले आहेत. पण आता एक आहे की पुष्कळशा शिव्या वापरून वापरून बोथट झाल्यात, त्यांच्यातली खरी धारच गेली. नवीन शिव्या तयार व्हायला हव्यात. कोण इकडे लक्ष देईल मला काही कळत नाही. तेव्हा साल्या एक वेळ फर्स्ट इयरला चालेल, पण बाप सेकंड इयरला. त्या दोघांना काही कळे ना भांडावं कसं. दोषी सिरियसली म्हणले अँड यू कंटिन्यू. त्यांनी लगेच भांडायला सुरुवात केली. पुन्हा विद्यार्थी पॉईंट्स घ्यायला लागले. आम्ही दोघंजण बाहेर आलो. माझं हसणं पाहून जोशी मला म्हणाले त्याचं असं आहे की भांडायच्या भरात माणूस फार पुढचं बोलतो, त्यांना जरा कंट्रोल करावं लागतं. आता ही दोघंजणं माझी प्रॉमिसिंग पेअर आहे. मी यांच्याकडे फार आशेने पाहतोय.
आणि जोशीभाऊनी खरोखरच क्लासेसच्या जीवावर एके दिवशी गाडी घेतली हो, 6 महिन्याच्या आत. बरं त्यांनी गाडी घेतली आहे मला कसं समजलं? अहो ते एके दिवशी ट्रॅफिक इन्स्पेक्टरशीच भांडत उभे होते. 3-1 वर्षाच्या कालावधीमध्ये जोशीभाऊंचा जम बसला. त्यांच्या ठिकठिकाणी क्लासेसच्या ब्रँचेस निघाल्या. त्यांचे विद्यार्थी फॉरेनला जाऊन आले. त्यांचे वर्तमानपत्रातून फोटो आले, मुलाखती आल्या. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बायकांच्या 6 बॅचेस बाहेर पडल्या. आणि खरोखरच वातावरण सगळं बदलून गेलं, ढवळून निघालं. समाजामध्ये फार मोठं परिवर्तन होणार. माणसं छान शास्त्रशुद्ध भांडू शकतील, आपल्या न्याय या हक्काकरता झगडू शकतील. कारण जोशीभाऊंनी मध्ये मला अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यातली एक गोष्ट मगाशी सांगायची राहून गेली. मला ते म्हणाले की तुम्ही भांडणाचा असा तिरस्कार करता, राग करता, पण लक्षात ठेवा की या देशाला शांततेची आवड आहे हे सुद्धा एक युद्ध करून सांगावं लागतं. तेव्हा भांडणाकडे असं दुर्लक्ष करू नका, हा महत्त्वाचा विषय आहे. त्याप्रमाणे मला खरोखरच सगळीकडे परिवर्तन घडून येईल असं वाटायला लागलं, चित्र दिसायला लागली स्पष्ट. आणि परवाची गोष्ट, बसच्या रांगेत उभा होतो. बसेस काही केल्या येत नव्हत्या. म्हटलं अचानक संप सुरू झाला की काय? शेजारच्या माणसाला मी विचारलं, अहो तुम्ही काही ऐकलत का? म्हणजे अचानक काही बसेसचा संप वगैरे सुरू झाला का? तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न विचारल्याबरोबर ओळख नव्हती. म्हटलं हा जोशीभाऊंचा विद्यार्थी दिसतोय. माफ करा तुमची माझी काही ओळख नाही, पण तुम्ही कधी जोशांच्या क्लासला गेला होतात का? तुमचा काय अंदाज आहे? मग तिसरा प्रश्न काही मी विचारला नाही.